आम्ही 75ला मॅट्रिक झालो. जुनी 11वी होती त्यावेळी. पण तो एक शाळेमध्ये जो आनंद वेगळा होता पाहण्यामध्ये. आता कोणी बसणार का मांडी घालून? आता तर इथं आपण इतकं सुंदर व्यवस्था झालेली आहे सिनेप्लेक्समध्ये. आम्हाला असं वाटलं की इथंच थांबून राहावं. अप्रतिम साऊंड सिस्टीम आहे डॉल्बीची. किंवा आता तंत्रज्ञान बदललं. शेलार साहेब म्हटले की आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून एक सगळं विश्वच बदललेलं आहे. आणि त्यानिमित्तानं ही जुन्या काळच्या सगळ्या कल्पना ज्या होत्या थिएटरच्या वगैरे सगळ्या संपलेल्या. त्याची कधी नव्हती एखादा हिंदी चित्रपट लागायचा. पण दर शनिवारी तो चित्र पाहण्याचा एक वेगळा आनंद होता त्या काळामध्ये. मांडी घालून पुढे असे की तो काळ असो 76 77चा किंवा त्याच्यानंतर त्यांची ते त्या शाळेमध्ये होतेच. आम्ही 75ला मॅट्रिक झालो. जुनी 11वी होती त्यावेळी. पण तो एक शाळेमध्ये जो आनंद वेगळा होता पाहण्यामध्ये. आता कोणी बसणार का मांडी घालून? आता तर इथं आपण इतकं सुंदर व्यवस्था झालेली आहे सिनेप्लेक्समध्ये. आम्हाला असं वाटलं की इथंच थांबून राहावं. अप्रतिम साऊंड सिस्टीम आहे डॉल्बीची. किंवा आता तंत्रज्ञान बदललं. ज्याचा उल्लेख माननीय आशिष शेलार साहेबांनी केला. माननीय जयकुमार गोरे साहेबांनी केला. खरं किंवा करी साहेब म्हटली ती गोष्ट बरोबर आहे की एक वेगळ्या आनंदाच्या विश्वात आपण गेलं पाहिजे. रोज तेच 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 हा गेला तो गेला तो आला तो गेला. वाळूचे ट्रक पकडले याचे ट्रक पकडले ते ऐकावं लागतं आपल्याला. आपला जिल्हा प्रसिद्ध त्यासाठी मला माहिती आहे ना. वाळूचे ट्रक आहेत क्रशरच्या गाड्या आहेत. म्हणजे सोलापूर फार प्रसिद्ध आहे. मला फार मोठी जावा दिला विजय कुमार. नाही कुमार आशीर्वाद जरी असले तरी शेवटी त्यांना मागे म्हटलं दुर्लक्ष करा जरा थोडंसं. हो दे गाड्या चालू द्या काही फरक पडत नाही तरी. आपले लोक आहे सगळे. परंतु या सगळ्या झकाझकीमध्ये केव्हा तरी एकदम एक सुंदर चित्रपट पाहावा. तंत्रज्ञान एवढं पुढे गेलेलं आहे. त्याचा उल्लेख शेलार साहेब म्हटले की आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून एक सगळं विश्वच बदललेलं आहे. आणि त्यानिमित्तानं ही जुन्या काळच्या सगळ्या कल्पना ज्या होत्या थिएटरच्या वगैरे सगळ्या संपलेल्या.